अजयचा पुढचा बॉल अजून एक चांगला चेंडू होता यॉर्कर लाईनचा चेंडू एक धाव मात्र जरूर मिळते संत गतीने केसीएस संघाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते दोन्ही आयकॉन प्रथमतः बॅटिंग करताना आपण त्यांना पाहतो एक जिग्नेश आहे अतिशय चांगला क्रिकेट लेदर क्रिकेट चांगला खेळतो जिग्नेश आणि त्याला भरपूर अनुभव आहे चेंडूला शेवटपर्यंत तो जज करतोय आणि त्यानंतर फटक्यांची आतिषबाजी करताना आपण त्याला पाहतो कौशल गुरवचा आपण कालच उल्लेख केला होता की कौशल गुरव सुद्धा अगदी कर्जत तालुका त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळलाय भरपूर अर्धशतक त्याच्या नावावर आहेत आणि तो सलामी वीर म्हणून पाहायला मिळतो आणि अजय भातोशे जो ओवे कॅम्प मधून खेळताना आम्ही त्याला पाहतो तो खेळाडू यावेळेस खऱ्या अर्थाने लॉगअप क्षेत्रामध्ये चेंडूला केलं चान्स देत नाहीये अजयची हीच खासियत आहे ज्यावेळेस ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं त्यामध्ये अजयचं फार मोठं नाव असतं अजय तेवढी चांगली गोलंदाजी अनिल सर करतो ना तेवढी त्याची बॅटिंग सुद्धा चांगली आहे त्याच्या नावावर भरपूर रेकॉर्ड्स आहेत 5 चेंडू 5 षटकार मारण्याचा रेकॉर्ड सुद्धा त्याच्या नावावर आहे आणि पनवेल परिसरामध्ये अगदी चांगली खेळाडूमध्ये त्याचंही नाव अजयचं घेतलं जातं सरळ केलाय कौशलच्या बॅटमधून चांगला नेत्रदीपक फटका चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर पंच आम्हाला सांगतायत या इनिंग मधला येतोय पहिला षटकार रक्षक नाहीये चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर या षटकामध्ये दुसराच येतोय चांगला फटका चौकार आणि या चौकाराच्या मदतीने केसीएस संघ पोहोचला तो 14 या अंकावर मयूर सर थोडं थांबवतो या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांनी या स्पर्धेला टी शर्ट स्पॉन्सर केलंय मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट ते अमित महापुळे इथं उपस्थित होता त्याचबरोबर महिला वर्ग मोठ्या संख्येने आज या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी इथे दाखल होते त्या सर्वांचं मुख्यतः चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत मयूर सर नक्कीच सर्वांचं आपण मनापासून स्वागत करणार आहोत कारण स्पर्धा फार मोठी आहे 50,786 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे निसारबाई इब्राहिम शरवान यांच्याकडनं आपल्याला हे पारितोषिक मिळाले त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करणार आहोत विकास गोलंदाजी मार्क मिळते विकास जाधव पाली आपलं अष्टविनायक मधलं एक मोठं स्थान म्हणजे पाली सुधागड पाली या सुधागड पालीपासून थोडंसं लांबचं गाव म्हणून जो ग्रामीण गाव आहे त्या ग्रामीण गावामधून विकास जाधव येतोय आणि विकास जाधवचा आपण खेळ बऱ्याच वेळा पाहिलेला आहे आणि विकासकडे आता खऱ्या अर्थाने हे धाबा रोखण्याचा प्रयत्न तो करणार आहे कारण अजयचं फार मागणं षटक पडलं 14 धावसंख्येचं षटक त्याचं पडलेलं आहे आणि आता दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय चला फास्ट खेळा दुसरी मॅच चालू आहे आपल्याला अजून भरपूर मॅच कव्हर करायचे आहेत जिग्नेशच्या बॅटीमधून प्रयत्न शुभमचं चांगलं राहिलं होतं परंतु बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता जिग्नेशची विकेट मिळाली असती परंतु मिळत नाहीये आणि एक धाव मात्र जरूर मिळते हा नक्कीच सगळ्यांना विनंती करतोय की शाळेमधून कोणीही यायचं नाहीये मॅसेज सुद्धा टाकलाय माथेरान टेनिस क्रिकेटला की आपण कोणीही शाळेमधून यायचं नाहीये याची दक्षता घ्या स्वच्छ हरितला सुद्धा टाकलंय जेवढे ग्रुप आहेत त्या सगळ्यांना ग्रुपवर अनिसबाई यांनी टाकलेलं आहे अनिसबाई सोशल मीडिया या टुर्नामेंटचे सांभाळत आहेत चांगला बॉल आतमध्ये येणारा बॉल खाली राहिला आणि कौशलला हा चेंडू अगदी समजला नाहीये कारण पडल्यानंतर चेंडूची उसळी थोडीशी कमी राहिली चेंडू जातोय डॉट चेंडूच्या मदतीने 15 धावा धावफलकावर लागल्या जिग्नेशला एक जीवदान मात्र मिळालेलं आहे सलामीवीर मैदानामध्ये आहे जोडी चांगली आहे कालच्या दिवसामध्ये जिग्नेशने एक मॅन ऑफ द मॅच सुद्धा मिळवलेली आहे आणि त्यामुळे त्याचे होप चांगले वाढलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने जोडी चांगली आहे ताळमेळ चांगलेला आहे आणि त्यामुळे पंचशिला संघाचं त्यांच्यासमोर फार मोठं आव्हान आहे आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना त्यांना कुठेतरी 70-80 धावसंख्येपर्यंत पोहोचणं हे फार गरजेचं असेल तरच चांगलं बॅटल आपल्याला या दोन टीममध्ये पाहायला मिळणार आहे ऑन साइडला इथे गॅप मोठी आहे डीप मिड विकेट मध्ये चेंडू जातोय वन बाउन्स चौकार
कौशलच्या बॅटमधून मोठा फटका येतोय. या 4 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावर धावा लागल्यात त्या 19. डीजे समीर कुठे असतील त्यांनी आपल्या व्यासपीठावर यायचंय. पूर्णतः सोशल मीडिया त्यांच्या माध्यमातून एक व्हिडिओ त्यांनी चांगली व्हायरल केली होती. सगळ्या व्हिडिओ त्यांनी मुकद्दरच्या तयार केलेल्या आहेत, त्यांनी व्हायरल केलेल्या आहेत. चांगला फटका गॅपमध्ये हा फटका होता. अजय तिथं आहे. 2 धावा सहजरित्या कौशल आणि जिग्नेश मात्र मिळवतोय आणि 2 धावसंख्येच्या मदतीने 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. बघा शांत क्रिकेट आहे. दोन्ही लेदर क्रिकेट चांगलं खेळतात. कौशलला अनुभव आहे लेदरचं, त्याच प्रकारे जिग्नेश तर लेदरच खेळतो. म्हणजे दोघंही कसं स्कोर हालता ठेवता येईल याचा प्रयत्न ते करतायत. ऑन साईड ऑफ साईडला कव्हरमध्ये चेंडूला ढकललंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. सराव नाहीये त्यामुळे हा चेंडू अप्रतिम फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते, परंतु चेंडू शेवटपर्यंत अडवता आला नाही आणि इथं चौकार मात्र मिळतोय. होते प्रशांत गायकवाड, ही त्याची पहिली या वर्षीची पहिली टुर्नामेंट आहे. त्याचा सराव नाहीये, तो सरावपासून वंचित आहे, त्यामुळे पळण्याचा त्याचा विषयच येत नाही. परंतु तो पळला, धावला, परंतु चेंडू त्याच्याकडनं अडवता आला नाही. 4 धावा मात्र जरूर मिळतात त्या केसीएस टीमला. आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना कशी धावसंख्या मिळाली पाहिजे याचा एक ताळमेळ साधताना हे दोन्ही बॅट्समन. वाह, चांगला बॉल विकास जाधवकडनं. विकास जाधवची लेंथ खूप चांगली आहे, त्यांनी हात खुले करण्याचा प्रयत्न करून दिला नाहीये, त्यामुळे हा चेंडू जाते डॉट. 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकामध्ये धावा आल्यात त्या 25 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण T10च्या माध्यमातून पाहतोय. संपूर्ण 10 क्रिकच्या माध्यमातून आपण पाहतोय. पूर्णतः वेबसाईट आपण पाहिलं की tenniscricket.in असतील, भरपूर टेनिस क्रिकेटच्या वेबसाईट आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यामुळे गावाकडचे खेळाडू अगदी आखाती देशांपर्यंत पोहोचलेत. आणि त्याचं कारण म्हणजे हे सगळे यूट्यूब चॅनल जे चालवतात त्यांच्यामुळे सगळे ग्रामीण क्रिकेटचे खेळाडू, अगदी गावागावातले खेळाडू आज लोकांच्या नजरेमध्ये आले. क्रिकेट रसिक जे प्रेम करतात ते या यूट्यूब चॅनलच्या मुळेच. आणि या सगळ्या यूट्यूब चॅनलचं आपण मनापासून स्वागत आणि त्यांचं आपण अभिनंदन करूया. खरं तर 10 क्रिक यांच्या माध्यमातून या स्पर्धेला कव्हर करण्यामध्ये येत आहे, कारण माथेरानसारख्या उंच पठारी भागामध्ये ही स्पर्धा होते आणि या स्पर्धेमध्ये येण्यासाठी भरपूर जण नकारतात साजिदभाई की आम्ही येणार की नाही या स्पर्धेसाठी, परंतु 10 क्रिक यांनी इथे आम्हाला इथं सेवा देण्याचं ठरवलं आणि त्यांचं आपण मनापासून पहिले माथेरान नगरीमध्ये सहर्ष स्वागत करूया. अजयचा हा बॉल ऑन साईडला डीप मिड विकेट मध्ये चेंडू जातोय. चेंडू जाणार बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय जिग्नेशच्या बॅट मधून आणि या 4 धावसंख्येच्या मदतीने 39 धावा धावफलकावर लागलेले. जलालबाई आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर चला या व्यासपीठावर. जिग्नेश आणि कौशलची चांगली पार्टनरशिप 29 धावसंख्येची. ऑन साइडला केसलाय, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, लांब 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 षटकार. पाण्याची पूर्तता करा केसीएस संघ. ही ओव्हर झाल्यानंतर पाण्याची पूर्तता करा. जर अर्जंट असेल तर द्या, पाणी जास्त पिया. उन्हाचा प्रभाव सुद्धा जास्त आहे, त्यामुळे पाणी खेळाडूंना द्या, त्यापेक्षा पंचांना सुद्धा द्या, कारण खेळाडू बदलत असतात पण पंच तिथंच असतात, त्यामुळे पंचांना सुद्धा पाणी दिलं पाहिजे. ते सुद्धा काटकसर करतात, परंतु पाहुण्यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. या स्पर्धेचे करते धरते म्हणून त्यांची ओळख आहे. लालूबाई महापुळे, त्यांचं सहर्ष स्वागत. मॅन ऑफ द सिरीज चे पुरस्कर्ते आहेत, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. चांगला बॉल. जिग्नेशच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर चेंडू डॉट जातोय. अजयच्या गोलंदाजीवर तो आक्रमण करतोय. फुल टॉस बॉल होता, असं वाटलं होतं चेंडूला
मोठ्या फटक्यामध्ये रूपांतर करेल, परंतु नाही. एकच धाव मात्र जरूर मिळते. एक धाव संख्येच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या पोहोचली ती 36 वर. योगेश जाधव सर इथं उपस्थित आहेत, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. त्याचबरोबर निखिल शिंदे सर सुद्धा इथं उपस्थित आहेत, तर दोघांचं मनापासून आपण स्वागत. चैतन्य शिंदे तेही सुद्धा KCS संघाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत. हेमंतदादा पवार यांचंही सुद्धा सहर्ष स्वागत. हेमंतदादा जास्त वेळ नसतात खऱ्या अर्थाने क्रिकेटसाठी, परंतु त्यांनी आज उपस्थिती नोंदवली, त्यांचं आपण मनापासून स्वागत. नरेशदादा परदेशी यांचे सुद्धा सहर्ष स्वागत. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आणि स्वागत करतोय कौशल गुरु या स्पर्धेमध्ये. कडाव गावामधून अगदी कर्जत तालुक्याचं नाव रायगड पर्यंत नेणारा हा खेळाडू आहे आणि माथेरानमध्ये बरसतोय आपल्या KCS टीमसाठी. चैतन्य शिंदे खुश आहेत आणि त्यांनी सांगितलं की टीमनी जर फायनल मारली योगेश सर, तर माझ्याकडनं पारितोषिक असेल ते गुपित आहे. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं. प्रशांत थोडासा फंबल करतोय. एक धाव मात्र जरूर मिळते. एक धाव संख्येच्या मदतीने धावफलका धावा लागल्या त्या 43 धावा. पार्टनरशिप बघा किती चांगली झाली. दोघच खेळत आहेत, दोघच जबाबदारी घेत आहेत. अनिल सर त्यांना माहिती आहे KCS संघाची पूर्णतः जबाबदारी आमच्यावर आहे. धावसंख्या 43. अनिल गायकवाड सर आणि सुनील शिंदे सरांनी चांगले योगेश सर हिरे शोधलेत. आयकॉनचे तिन्ही ओव्हर त्यांनी 2 आयकॉनने खेळले आणि 43 धावा केल्या. फार मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कारण योगेश सर कौशलचा रेकॉर्ड फार मोठा आहे. गेल्या 2 वर्षामध्ये 19 अर्धशतक, तेवढ्याच बाईक सुद्धा त्याच्या नावावर आहेत. आणि आपण म्हणतो की अष्टविनायकमध्ये 8 गणपतीचं आपण नाव घेतो, कदाचित 9व्या गणपतीचं नाव आलं असं कडावचं, जो नवसाला पावतो. त्या कडाव गावामधून हा खेळाडू उदयाला आला आणि तोनी मागे वळून पाहिलं नाही. जिथे जिथे तो खेळलाय तिथे तिथे त्यांनी आपली छाप पाडलेली आहे. आणि युवा रायगडचं नेतृत्व सुद्धा त्यांनी एक वेळेस केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने तो आता मैदानामध्ये खेळतोय. ऑन साईडला खेळलाय लेग स्लिपमध्ये. हा चेंडू काहीच करता आला नाही क्षेत्ररक्षकाला. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कौशलच्या बॅटमधून अजून एक चौकार येतोय आणि धावसंख्या पोहोचली 47 धावा. हा नक्कीच योगेश सर आम्हाला सांगतायत की 50,000 कदाचित त्यांच्या खिशामध्ये जाण्यासाठी चिन्ह निर्माण झालेले आहेत आणि ते कदाचित झाले तर आजची रात्र फार इम्पॉर्टंट असेल ती KCS संघाच्या पाठराख्यांसाठी. कालचा डान्स आपण विसरणार नाहीये सुनील सरांचा, जो आम्ही फेसबुकला लाईव्ह पाहिला होता. भरपूर लाईक्स त्यांना आले. ऑन साईडला पुढे येऊन खेचलाय, तेवढीच उंची तेवढाच लांब. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या षटकाराच्या साहाय्याने KCS संघाने अर्धशतक पूर्ण झाले. KCS संघाचं 53 धावा धावफलकावर लागल्या त्या KCS संघाच्या. कौशल गुरव वैयक्तिक आपल्या 39 धावसंख्येवर खेळतोय. 14 बॉल मध्ये 39. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते कौशलची. शॉर्ट प्लेनचा बॉल ऑन साईडला खेचलाय. डीप मिड विकेट मध्ये हा चेंडू जातोय. तिथे विकास आहेत आणि विकासच्या माध्यमातून फक्त एकच धाव मिळते कौशलला. एक धावसंख्येच्या मदतीने 40 धावा. 40 धावसंख्येवर कौशल पोहोचलाय. धावसंख्या पोहोचली KCS संघाची 54. रवींद्र कदम यांचंही सुद्धा आगमन होते, त्यांचंही सहर्ष स्वागत. चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये जिग्नेश आता ऑन स्ट्राईकवर आहेत, गोलंदाजी मार्कवर आहे. फैसलची ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाली. तर सोहेल तन्वीरची आठवण येते, पाकिस्तानचा जो गोलंदाज ज्यांनी पहिल्या IPL मध्ये हॅट्रिक घेतली होती. ऑन साईडला खेचलाय, उंची सुद्धा लांबी तेवढी. जिग्नेशच्या बॅट मधून येतोय एक चांगला फटका. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने 60 धावा कंप्लीट होत आहेत ते KCS संघाच्या.
2 षटकं टाकली होती. 2 षटकामध्ये त्याला मार खावा लागला. असं वाटलं होतं अजयकडनं चांगली कामगिरी होईल. पहिल्या षटकामध्ये 14 धावा त्यांनी दिल्या होत्या. भागडं षटक. दुसऱ्या षटकामध्ये 18, परंतु फैसलची गोलंदाजी थोडीशी उंची कमी राहिली. ॲक्शन खूप चांगली आहे आणि खरं त्यांनी त्या ॲक्शनमुळे थोडासा चाचपडताना जिग्नेश पाहायला मिळतो. षटकार त्यांनी ठोकला खरा, पण षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढली. 4 षटकाचा खेळ समाप्त झाला. 4 षटकामध्ये धावसंख्या पोहोचली ती 60 वर. अजूनही एक षटक आक्रमकतेचं बाकी आहे आणि अजय आणि विकास कोणाच्या हातामध्ये षटक देणार याकडे सुद्धा लक्ष, कारण ऋषी हा येतोय. ऋषीकडे गोलंदाजी दिली तर ऋषी माथेरान टेनिस क्रिकेटमधला दुसऱ्या क्रमांकाचा असा गोलंदाज आहे की त्यांनी कुठल्याही फलंदाजाला हलवून दिलं नाहीये, परंतु त्याच्या समोर आहे ते 2 आयकॉन आणि या 2 आयकॉनला त्याला गोलंदाजी करायची आणि त्या 2 फलंदाजांना त्यांना आऊट करण्याचं फार मोठं मी तर म्हणेल आव्हान असणार आहे. ऋषी गोलंदाजी मार्कवर येतोय. कौशलचं फार मोठं आव्हान असेल. धावसंख्या 40 वर तो वैयक्तिक 40 वर खेळतोय. 15 बॉल मध्ये 40 वर खेळतोय. ऑन साईडला खेळलाय. विकास आहे तिथे. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होत होता का नाही, थांबवलं खरं तर जिग्नेशने. एक धावसंख्येच्या मदतीने 61 धावा धावफलकावर लागल्यात. जशी स्पर्धा अंतिम सत्रामध्ये जाईल तसं जसं प्रेक्षकांची वर्णी या स्पर्धेला लागणार आहे. विशेषतः महिला वर्ग या स्पर्धेला भरपूर असतो. महिला वर्ग या स्पर्धेला भरपूर प्रेम करतं आणि ते आता करताना आपल्या ग्राउंडवर येताना आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं आपण मनापासून स्वागत करूया. जुने जाणते क्रिकेटपटू अमोल चौगुले सुद्धा येत आहेत, त्यांचं आपण मनापासून आपण स्वागत करूया. ऋषीचा पहिला बॉल अतिशय सुंदर होता. शॉर्ट प्लेनचा बॉल होता. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलकावर धावा लागल्या त्या 62 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. बघा उन्हाचा तडाखा भरपूर आहे. जास्तीत जास्त पाणी पिया आणि पंचांना सुद्धा पाणी द्या. कृपया करून पाणी पंचांना द्या जास्त. खेळाडू कसे रेस्ट करतात एक इनिंग नंतर, पण पंच तिथंच उभे असतात. जास्त करून पंचाकडे पाणी दिले पाहिजे. गोलंदाज तयार. चांगला बॉल, दांडी गुल. मी मगाशीच सांगितलं होतं माथेरान टेनिस क्रिकेट मधल्या चांगल्या गोलंदाजमध्ये दुसऱ्या क्रमांकावर सध्याच्या स्थितीमध्ये आहे तो ऋषी. त्या गोलंदाजाने यॉर्कर लाईनचा बॉल टाकला आणि जिग्नेशच्या दांडी गुल इथे करताना पाहायला मिळते. नक्कीच याच गोलंदाजाच्या जीवावर पंचशीला सुपर 8 मध्ये दाखल झालेली आहे आणि जिग्नेशची फार मोठी विकेट ऋषीच्या खात्यामध्ये मात्र मिळते. पहिला गडी बाद. 62 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अनिल सर, घोडदौड चांगली होती. 4 षटकामध्ये 60 धावा होत्या, परंतु शेवटचं षटक कदाचित पंचशिलाच्या बाजूने येते का काय, कारण 4 षटकामध्ये भरपूर गोलंदाजांनी मार खाल्ला होता, परंतु आता शेवटचं षटक खूप चांगल्या प्रकारे हाताळणं फार गरजेचं आहे. कारण आता हा षटक फार इम्पॉर्टंट आहे, कारण समोर कौशल आहे. त्याच्या जोडीला आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले ते शिवाजी शिंदे सर. या दोघांनी आता एक शेवटच्या षटकावर आक्रमण करणं फार गरजेचं आहे. शिवाजी सर भरपूर त्यांच्याकडे अनुभव आहे. ज्यांनी खऱ्या अर्थाने पहिलं यंग बॉईज संघामधून खेळताना ते स्वतः कॅप्टन होते आणि संघाला त्यांनी भरपूर उंचीवर पोचवलं होतं. त्यांची दहशत होती, कारण यंग बॉईज संघ एवढ्या दहशतीमध्ये होता की त्यांच्या समोर खेळणं फार अवघड होतं आणि त्या संघाचं त्यांनी नेतृत्व केलंय. अनुभव भरपूर आहे त्यांच्याकडे आणि आता शेवटच्या षटकामध्ये त्यांना आक्रमण करावं लागेल. फुलटॉस बॉल गॅपमध्ये गेलेला आहे. प्रशांत चेंडूच्या मागे पळण्या अगोदर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाऊन स्टॉप होतोय. 4 धावा मिळतात आणि 4 धाव संख्येच्या मदतीने केसीएस संघ पोहोचला 66 धावा. कौशल गुरव कालच्या दिवसामध्ये करण धुळे जुईली गावामधून आलेला खेळाडू, त्यांनी ताबडतोब बॅटिंग करून 55 धावसंख्या याच मैदानावर उभारल्या.
म्हणजे काल खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी बॅटिंग केली आहे, परंतु पाहुण्यांचं मनापासून आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. हलक्या हाताने परत एकदा टॅप केलंय शिवाजी शिंदे यांचा. खऱ्या अर्थाने एक लेट कट खऱ्या अर्थाने चौकार देऊन जातोय. शिवाजी सरांचा मी मगाशी सांगितलं की अनुभव या खेळाडूकडे भरपूर आहे. यंग बॉईज संघ त्यांनी चालवला आहे आणि यंग बॉईज संघाची दहशत त्यांनी याच ग्राउंडवर निर्माण केलेली आहे आणि त्याचमुळे फक्त माझ्याकडे जेवढे चेंडू असतील त्या चेंडूवर मला धावा करणं फार गरजेचं आहे आणि या चौकाराच्या मदतीने 70 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत. समोर टाकलेला हा बॉल सरळ खेळलाय लॉग ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव जरूर मिळते कौशलकडे. आता स्ट्राईक मिळते. धावसंख्या पोहोचली ती 71. 71 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. ऋषीची गोलंदाजी चालू आहे. शेवटचं षटक मार्गस्थे आहे. शेवटचा बॉल बाकी. हवेत बॉल. आयकॉनची दुसरी विकेट मिळते का? नाही. सराव नाहीये. मी मागाशी सांगितलं सराव नाहीये प्रशांतकडे, त्यामुळे खरं तर ह्या गोष्टी होणारच आहे. पहिलीच टुर्नामेंट या सीझन मधली त्याची. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावसंख्येच्या मदतीने 5 षटकाचा खेळ म्हणजे पहिलं सत्र इथं समाप्त होतंय. पहिल्या सत्रामध्ये धावा आल्या त्या 73. 74 धावसंख्येचं टार्गेट आहे ते पंचशिला संघासमोर. 74 टार्गेट पूर्ण करणार का? अजय चांगली बॅटिंग करणार का? त्याच्याकडे सगळीकडे क्षमता आहे अजयकडे. त्यांनी 4 बाजू चांगल्या पद्धतीने हाताळल्या आणि मिस्टर 360 म्हणून त्याची ओळख आहे आणि ती मिस्टर 360 अजयने आता इथं मैदानामध्ये दाखवणं फार गरजेचं आहे. परंतु यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये काय होणार, काय बिघडणार हे सर्व सांगण्यासाठी आपण आमंत्रित करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये अनिलजी नायकडे सरांना. पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे. महाराष्ट्राची संस्कृती. मल्हारजी पवार इथं उपस्थित झालेत. संतोषजी पवार यांचे सुपुत्र मल्हार पवार इथं उपस्थित झालेत. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हचे ते प्रोप्रायटर आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले असेल की बऱ्याच मोठ्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतात. तर ऋषिकेश सोनावणे या पंचशील संघाच्या गोलंदाजाला 200 रुपयाचं पारितोषिक योगेश जाधव यांच्याकडून. ऋषिकेश सोनावणे यायचंय. ऋषिकेश सोनावणे पंचशील संघाचा गोलंदाज. हे 200 रुपये मित्रांनो काही नाहीये, ही कौतुकाची थाप आहे. मल्हारजी पवार आपलं मनापासून हार्दिक स्वागत. मुखद्दर चॅम्पियन ट्रॉफी 2025. एक युवक कशा प्रकारे या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात झेप घेतो आणि ते जिथं जागतं उदाहरण म्हणजे मल्हारजी पवार साहेब. आपण इथं उपस्थित राहिला मनापासून हार्दिक स्वागत असेल. आणि ऋषिकेश सोनवणे याला योगीजी जाधव अध्यक्ष वनसमिती उत्कृष्ट गोलंदाजी यासाठी एक कौतुकाची थाप. एक चांगली गोलंदाजी केली. काल देखील चांगली गोलंदाजी करत असताना पंचशिला संघाला सुनील सर आजचा दिवस पाहायला मिळाला. करंदुळेला गोलंदाजी करत असताना जेव्हा बाद केला त्रिफळाची त्यावेळेला तो सांगत होता मैदानाबाहेर आल्यावर की मी घुसून खेळत होतो पण तो चेंडू घुसला आणि त्यानंतर त्रिफळाची होऊन तो बाद परतला. पण तू स्थानिक पातळीवर खेळत असताना गोलंदाजी कशी करावी या प्रकारचं जिथं जागतं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. चला पंच सामन्याला फार वेळ होतोय. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्रामध्ये
आपण मयुरेश कदम सरांना ऐकलं. दुसऱ्या सत्राकडे आपण घेऊन चालतोय. पहिल्या सत्रामध्ये धावफलकावा लागल्या 73-74 धावांचा. यानंतर होणारा तिसरी क्वार्टर फायनल मुकद्दर विरुद्ध गोल्ड स्टार. एक मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीसाठी. कुठेही जाऊ नका. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, एक मोठी लढत. युट्यूबवर पाहत असलेल्या प्रेक्षकांनी युट्यूब सोडून कुठेही टीव्हीच्या पासून जाऊ नका. पुढचा सामना फार मोठा असेल. एका बाजूला असेल मुकद्दर संघ, दुसऱ्या बाजूला असेल गोल्ड स्टार संघ. या स्पर्धेचा एखाद्या वेळेस तो अंतिम सामना देखील प्रेक्षक तुमच्यासाठी असेल, कारण की दोन्ही संघ तितके तुल्यबळ आहेत. बऱ्याच वेळेला या क्रीडांगणावर विजयाला पराभवामध्ये, पराभवाला विजयामध्ये परिउत्तर केलंय आणि तोच संघ मात्र तुम्हाला पाहायला मिळतील. कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. हा थरार क्रिकेटचा मुकद्दर चॅम्पियन ट्रॉफी 2025. हेमंत पवार सभापती, माजी सभापती यांना विनंती असेल खेळाडू कक्षामध्येच बसायचंय. मुकद्दर संघाचा संघनायक आणि गोल्डन स्टार संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचे. जाऊया सामन्याकडे. 30 चेंडू आणि 74 धावांचा पाठलाग. गोलंदाजी मार्कवर येतोय कुशल गुरव आणि समोर आव्हान असे स्थानिक खेळाडू प्रशांत नाईकडे. काय हवंय या टेनिस क्रिकेटला. पहिला चेंडू आणि त्याचा समाचार. अलाउन द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. पहिला चेंडूचा समाचार घेत असताना आयकॉन खेळाडूच्या गोलंदाजीचा समाचार निश्चित घेतलाय प्रशांतने. सर सांगायचं झालं तर तात्पर्य एकच आहे की ज्या तिसरी मॅच हा खेळतोय, तिसरी मॅच खेळतोय प्रशांत. पहिल्या चेंडूवरती चौकारने ते षटकार मारतोय आणि आपली सुरुवात चांगली करतोय. त्याच्यासाठी प्रशांतला पाठवलं जातं मैदानामध्ये. तशीच फलंदाजी प्रशांतच्या माध्यमातून पाहतोय. मग पहिली जर पाहिली पहिल्या चेंडूचा समाचार घेत असताना 4 धावा धावफलकावर आल्यात. हॅलो जलाल भाई जर कुठे असेल तर चांगला चेंडू. चेंडूला फक्त दिशा दिल्या. चेंडू वेग घेतला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. शर्यत मात्र जिंकणार चेंडू आणि सलग दुसरा चेंडूवर दुसरा चौकार. 74 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडू पासून समाचार घेण्याचा सुरुवात केले. सुरुवात जर तुम्हाला करायची असेल तर या धावांपर्यंत पोहोचण्यासाठी अगदी पहिल्या चेंडू पासून सुरुवात करावी लागेल. कारण की पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक फक्त 38 सर्कलच्या बाहेर असतात आणि त्या संधीचं सोडणं तुम्हाला करावं लागेल. प्रशांतने काल देखील एक चांगली फलंदाजी केली. आजच्या दिवसामध्ये देखील सुरुवातीच्या 2 चेंडूचा समाचार चांगल्या प्रकारे घेतलाय. पण पुढील सामन्याचा पुन्हा एकदा सांगतो, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, एका बाजूला असेल मुकद्दर, दुसऱ्या बाजूला असेल गोल्डन स्टार. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, नाणेफेकीसाठी लवकर या मित्रांनो. हा अखेरचा पुकार असेल तुमच्यासाठी. जाऊया मैदानाच्या दिशेने. चांगला चेंडू फॉलो मध्ये चेंडू पकडला होता. हाय गोलंदाजी आहे पण त्याच प्रकारचं प्रत्युत्तर देत असताना फलंदाजी देखील चांगलीच करतोय. प्रशांत मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या चेंडू पासून सुरुवात निश्चित केली आणि तशाच प्रकारची सुरुवात करावी लागेल. मात्र टेनिस क्रिकेटने महेश्वर काय दिलं असेल बघा ना, की वडील समालोचन करतात आणि मुलगा खेळतोय. बरंच काय दिलं या माथेरान टेनिस क्रिकेटने. अजून काय हवं या क्रिकेटला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अतिशय चांगला चेंडू. त्याचा समाचार घेता धावची होण्याची संभावना. अगदी वेगाने फेकला होता. 9 धावा धावफलकावर आहेत. मुकद्दर संघ आणि गोल्डन स्टार दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, पुन्हा आम्ही सांगतोय, एक शेवटचा कॉल. षटकं कमी केली जातील. आयोजकांकडून तुम्हाला सूचना केली जाते. मुकद्दर संघ स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये. अतिशय चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर अगदी चेंडूने वळण घेतलं. यष्ट्यांपासून थोडासा दूर राहिला. ही धोक्याची घंटा होती अजयसाठी. अजय बातूचे एक नामवंत खेळाडू आहे. पनवेल परिसरामध्ये खेळत असताना या खेळाडूची देखील चांगली कामगिरी राहिली.
बघा मान्यवर तिथं नाणेफेकीसाठी उपस्थित झालेत हेमंत पवार माजी सभापती माथेरान नागरी सहकारी पतसंस्था. हे चांगलं नाहीये. आजचा दिवस हा युट्यूबच्या माध्यमातून कव्हर केला जातोय आणि याचं तुम्हाला भान असलं पाहिजे मित्रांनो. जाऊया मैदानाच्या दिशेने. गोलंदाज एकदा पुन्हा एकदा तयार. समोर आव्हान अजय याचं. क्षेत्र आहे तिथे परंतु विकेट घेतले. विनोद या खेळाडूने एक चांगली अप्रतिम झेल घेतला. झेल कोणाचा घेतला? अजय बातोसेला. परतावा लागेल कारण त्याच्याकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती. आणि विनोदनं जो झेल घेतला त्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलं हेमंत पवार यांच्याकडून. हा सामना जरी मयूर सर हा केसीएस विरुद्ध पंचशिला जरी असला ना तर सामना प्रत्यक्षात अनिल गायकवाड विरुद्ध पंचशिला किंवा सुनील सर किंवा अनिल गायकवाड या दोघांमधला सामना आहे. ही गमतीचा भाग आहे पण तो सामना निर्णायक होईल. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. कारण विकास जाधव आता नवीन खेळाडू आलाय पण लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा एकदा समाचार घ्यावा लागेल. आता खेळपट्टीवर कोणाला तरी थांबावं लागेल कारण 6 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या दाफलकावा लागल्यात 9 धावा. 74 धावांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्या 6 चेंडूच्या खेळामध्ये फक्त 9 धावा धावफलकावर आल्यात. गोलंदाजी मार्कवर येतोय जिग्नेश आणि समोर आव्हान असे स्थानिक खेळाडू प्रशांत. नाणेफेक होते. एका बाजूला मुकद्दर दुसऱ्या बाजूला गोल्डन स्टार. एक दोन्ही संघ बलाढ्य. मुकद्दर संघाने नाणेफेक जिंकले. सहा चेंडूंचा खेळ झाला. 9 धावा धावफलकावा लागल्यात. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली आणि हा जेल सुटलाय. प्रयत्न चांगला केला होता. अगदी बराच वेळ हवेमध्ये रांगळत होता चेंडू. बराच वेळ वेट केला त्यानंतर चेंडूची झेलची प्रयत्न केला. काल देखील प्रशांत नाईकडेच्या बॅटमधून 42 धावा आल्या त्या. एका हाती किल्ला लढवत असताना आयकॉन खेळाडू मयूर सर बाद झाले होते आणि त्यावेळेला त्यांनी लढवला होता तो किल्ला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अतिशय चांगला चेंडू. रोमॅनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. चेंडू थांबणार नाही. 1 बाउंड चौकार. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या धावफलकावर लागल्यात 14 धावा धावफलकावर. प्रशांतला एक संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करणार का? कारण कालच्या दिवसामध्ये 42 धावा त्याच्या बॅटीतून आल्यात. आज संघ अडचणीमध्ये कारण एक विकेट मैदानाच्या बाहेर गेले. साथीला आयकॉन खेळाडू आहे आणि त्याला सोबत घेऊन कालच्या सारखी फलंदाजी आज देखील करावी लागेल. पण तू क्रिकेटच्या दुनियेमध्ये जे काल घडलं ते आज घडेल का? जरतर आणि यदा कदाचित याला क्रिकेटमध्ये थारा नाही पण तू जरतर शिवाय क्रिकेट देखील नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फिरून मारण्याचा प्रयत्न होता पण तो बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही. निदाव चेंडूची सांगता होते. मोठा फटका मारण्यासाठी प्रयत्न निश्चित केला होता. निदाव चेंडूची सांगता होते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. काहीसं संत गतीने सुरू असलेला सामना. एका बाजूला पंचशिला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय केसीएस संघ. चांगला चेंडू. हेलिकॉप्टर उडवलाय अगदी लांब लांब आणि फक्त लांब येतोय हा षटकार. विकास हा फलंदाज. फुलटा चेंडू पण तो क्षेत्ररक्षक आहे तिथे त्याच्या डोक्यावर न जाणार का? पण प्रयत्न मात्र शेवटपर्यंत केला. विकासला मात्र परतावं लागेल.
आज सुनील सर मात्र आज सकाळपासून आम्ही पाहतो युनियन बँकेने एटीएम बसवला. मल्हार पवार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजाला काय झेल पकडलेला कौशलसाठी. मयूर सर आज सकाळी युनियन बँकेने एटीएम कुठे बसवला मी आणि मंगेश सरांनी अख्खं जंगल शोधून काढलं, परंतु क्रिकेटला अमाप पैसा आहे आणि सुनील सरांकडे मला वाटतं त्याची चावी आहे. नवीन फलंदाज जातोय राकेश. धावसंख्या तिथे स्थिरावले 20 धावा. गायकवाड सर आलेत. कुणाच्या बाजूने टाळ्या वाजवायचा हा प्रश्न त्यांना, परंतु ते केसीच्या बाजूने टाळ्या वाजवणार. म्हणून मी योगेश सर मगाशी सांगितलं सामना कुठलाही असू दे, पण तो सामना असेल पंचशीला विरुद्ध अनिल गायकवाड. दोन बंधू आहेत. स्ट्राईकवर आहे राकेश नाईकडे, नॉन स्ट्राईकला आहे प्रशांत नाईकडे. गोलंदाजी मार्कवर आहे. 19 विरकावून दिला चेंडूला. क्षेत्रक्षेत्र चेंडू पासून भरपूर दूर आहे. 1 बाउंस चौकात. 24 धावा धावफलकावर. षटकातील मला वाटतं गुणलेखा शेवटचा चेंडू होता आणि त्याचा समाचार घेतला. 18 बॉल आणि 50 धावांची गरज. 18 बॉल आणि 50 धावांची गरज असेल. एक जीवदान प्रशांत मिळाले. त्या जीवदानच्या जोरावर आता प्रशांत, कारण की काल चुके मयूर सर अशीच परिस्थिती होती. दोन्ही आयकॉन खेळाडू तंबूच्या आश्रयाला गेले आणि त्यानंतर एक जबाबदारी घेतली. 42 धावा त्याच्या बॅटीतून आल्या होत्या. आता देखील संघ अडचणीत आहे आणि त्यावेळेला त्याला चांगली फलंदाजी देखील करावी लागेल, कारण की साथीला आपण पाहतोय नॉस्टायकेनला राकेश नाईकडे गोलंदाजी फलंदाजीला सज्ज झालाय. अठरा चेंडू आणि विजयासाठी 50 धावांची गरज. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी 50 धावांची गरज. गोलंदाज तयार. चांगला चेंडू. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही, पण तो चेंडू इतक्यात निर्णायक टाकला होता कुशलने. स्ट्राईक वर आहे राकेश. चांगला चेंडू. त्याचा समाचार घेतलाय. चेंडू थांबणार नाही. चौकार येतोय. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर 29 धावा. या गोलंदाजाचा समाचार घ्यायचा नाही, मोठ्या फटके मारायचा नाही, अशा प्रकारचा निर्णय घेतला असेल या फलंदाज जोडीने. हा गुन्हेगार सर 2 बंधूंवर जबाबदारी पंचशीला संघाची, पण या गोलंदाजाचा समाचार घेताना थोडासा सावध पवित्रा घेतलाय. 29 धावा धावफलकावर आहे. 74 धावांचा पाठलाग करतोय पंचशीला संघ. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाज प्रत्येक चेंडू दरम्यान आपली रणनीती आखतोय, व्हेरिएशन करतोय, पद्धत ते वापरतोय आणि त्याचा करत असताना हा चेंडू निर्धाव येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज.
पंचांचा आता आकाशाकडे. बॅट आहे का पंच? दोन्ही पंच चर्चा करतील, त्यानंतर त्यांचा निर्णय येईल आणि ऑन फील्ड हंपरांचा निर्णय अंतिम राहील. पंच आपल्या जागेवर येतील, त्यानंतर त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत येईल. अपील तर जोरदार केली, अपील तुम्ही निश्चित करू शकता. पंचांचा आता आकाशाकडे. परतावा लागेल राकेशला. विकेट मैदानाच्या बाहेर जाते. चला बॅट्समन लवकर. नवीन फलंदाज जातोय रोहित. काल देखील मयूर सर या क्षेत्ररक्षकाने एक चांगलं झेल घेतला, अप्रतिम झेल राहिला तो, आणि त्यासाठी आयोजकांनी त्याला टी शर्ट दिला होता. त्या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. तो मात्र आता स्ट्राईकवर येतोय. काहीशी नाजूक परिस्थिती झाली पंचशिला संघाची, परंतु प्रशांत नाईकडे जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील. अतिशय चांगला चेंडू, त्याचा समाचार घेतला. हर्ष चेंडूच्या दिशेने जाणार, चेंडूने वेग घेतला, शफरून बॅकअप येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा सहज पूर्ण. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर लागल्यात 31 धावा. हॅलो. तसेच संतोष शिंगाडे इथे उपस्थित झाला, एक नामवंत जॉकी आहे, तो देखील इथे उपस्थित झालाय, तर त्याचं देखील मनापासून सहर्ष स्वागत असेल मुकद्दर क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. तर प्लीज यायचे संतोष. चांगला निर्णय घेतला प्रशांतने की शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेतल्यानंतर स्ट्राईकवर पुन्हा मला जाण्याची संधी मिळणार नाही. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 31 धावा. समीकरण असेल आता 12 चेंडू आणि विजयासाठी मंगेश सर. 12 चेंडू 48 धावा झाल्यात. 12 चेंडू 52 धावा देखील याच क्रीडांगणावर झाल्यात. परंतु समोर आता स्थानिक गोलंदाज असेल आणि स्थानिक फलंदाजांची जोडी मैदानामध्ये दाखल आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 43 धावांचं लक्ष. 74 धावांचा पाठलाग करत असताना मात्र नाजूक परिस्थिती पंचशिला संघाची निश्चित झाली आहे. परंतु याही परिस्थितीमध्ये या खेळपट्टीवर कोणाला तरी थांबावं लागेल. गोलंदाजी मार्कवर येतोय केतन रामाणे. हा निश्चितच गुणलेखक सर. ते 6 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. एखाद्या वेळेस कुणाल सर किंवा एखाद्या वेळेस हर्ष शिंदे. गोलंदाज तयार. 12 चेंडू आणि विजयासाठी 43 धावांचं लक्ष. हळुवारपणे चेंडू पकला होता. पहिला चेंडू तो देखील निर्धाव. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निश्चित प्रशांतने केला, परंतु थोडा अपयशी ठरला. अतिश डेबे आपलं मनापासून हार्दिक स्वागत. सलग 2 चेंडू उभा ठेवलाय. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत असताना थोडासा अपयशी निश्चित ठरतो प्रशांत. स्थानिक गोलंदाज केतन रामाणे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, क्षेत्रक्षक चेंडू पर्यंत जाणार, परंतु एकाच धावे समाधान. 32 धावा धावफलकावर आहे. काहीसा अडचणीत आहे.
पंचशिला संघ. गोलंदाज तयार. हळुवारपणे चेंडू फेकला. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. गोलंदाजी चांगली राहते केतनची. 8 चेंडू आणि विजयासाठी 42 धावांचं लक्ष. हळुवारपणे चेंडू. सामना मात्र केसीएच्या दिशेने निघालाय. उलटा चेंडू पण तो फटका फसलाय आणि जेल सुटलाय. मुकद्दर संघ कमिटी थोडंसं लक्ष द्या. छोटी मुलांना मैदानाच्या आतमध्ये जाऊ देऊ नका. खेळाडूचं लक्ष चेंडूच्या दिशेने असते. एखाद्या वेळेस धक्की लागू शकते. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 33 धावा. आणि त्याच दरम्यान आपण सादिकभाई बघतोय की महिला वर्ग प्रचंड मोठ्या संख्येने तो उपस्थित राहू लागलाय. त्यांचं करूया स्वागत. मुकद्दर चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये सुवर्ण पर्व 7वं. 1-1 2-2 धावांनी काही होणार नाही. मोठ्या फटक्यांची गरज असेल ती पंचशिला संघाला. षटक घोषित झाले. 6 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांची गरज. सहा चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज. शेवटचं षटक कोण टाकणार? हर्ष शिंदेला द्या. हर्ष शिंदेला. प्रेक्षकांची मागणी आहे हर्ष शिंदेला गोलंदाजी द्या. अनोखी स्टाईल गोलंदाजीची राहिले आणि ती गोलंदाजी पुन्हा एकदा आज पाहायला मिळणार का? योगेश जाधव, त्याचबरोबर नरेश परदेशी, निखिल शिंदे, हेमंत पवार या सर्वांची मागणी आहे की हर्ष शिंदेला गोलंदाजी द्या. प्रेक्षक वर्ग त्याच्या पाठीशी आहे आणि त्यासाठी तुम्हाला गोलंदाजी द्यावी लागेल. 6 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज आहे. एक अनोखी स्टाईल गोलंदाजीची. हर्ष गोलंदाजीवर सज्ज झाला आणि समोर आव्हान असेल प्रशांत नाईकडेच. पंच फिरतात. पहिला चेंडू वाईट. एक अवांतर धाव फक्त. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सलग दुसरा चेंडू वाईट. आणि हर्षने जर विकेट घेतली तर 200 रुपयाचं बक्षीस असेल सर योगेश जाधव यांच्याकडून. प्रेक्षकांचा चाहता गोलंदाज आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निश्चित केला परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. एक अनोखी स्टाईल असलेली गोलंदाजी आपण पाहतोय. हा निर्धाव चेंडू. अनोखी स्टाईल आहे गोलंदाजीची. अनिस भाई चांगला गोलंदाज मात्र थोडासा मागे ठेवला केसीएस संघाने. प्रेक्षकांची मागणी आहे त्याच्यावर. आणि सुरुवातीचे 2 चेंडू वाईट आल्यानंतर 2 चेंडू पुन्हा एकदा डॉट केलेत. 3 चेंडू डॉट केलेत. गोलंदाज आम्ही गुलदस्त्यामध्ये ठेवला होता. या गोलंदाजाला 4थ्या 5व्या 3ऱ्या षटकापर्यंत तुम्ही आमंत्रित करायला हवं होतं. वाईट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. कुठलाही मोठा फटका मारण्याची संधी देत नाहीये गोलंदाज. आणि त्याचा चाहता कट्टर विजय पार्टी उभा राहून बघतोय गोलंदाजी त्याची. सरावादरम्यान विजय पार्टी आणि
हर्ष शिंदे आपण पाहतो असेंब्ली हॉलच्या मैदानावर असतात आणि अशाच प्रकारचा सराव करत असतो. विजय पार्टीला देखील हा फटका मारता येत नाही गोलंदाजाचा. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे आणि 200 रुपये खिशात. दुसऱ्या षटकामध्ये त्याला गोलंदाजी द्यायची गरज होती, परंतु 5व्या षटकापर्यंत त्याला थांबावं लागलं. अखेर शेवटी प्रेक्षकांनी मागणी केली की या गोलंदाजाला गोलंदाजी द्या. हॅलो हॅलो हॅलो. आणि याचबरोबर विजय संपादन केला केसीएस संघाने. पराभवाला सामोरं जावं लागलं ते पंचशिला संघाला. तर प्रेक्षक वर्गाने मात्र मागणी केली त्याप्रमाणे गोलंदाजी हर्ष शिंदेजी देखील राहिले. 50 वर्षानंतर दुसऱ्यांदा हा केसीएस संघ सेमीफायनल पर्यंत पोहोचलाय. त्यांच्या आयोजनाचे गेल्या वर्षी 50 वर्ष पूर्ण झाले. तो केसीएस संघ मात्र मुकद्दर चॅम्पियन ट्रॉफीला मध्ये सलग दुसऱ्या वेळा सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. मॅन ऑफ द मॅच कौशल गुरव 2 ओव्हर आणि